त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की भारतीय जनता पक्षाने प्रत्येक ईव्हीएम मध्ये 2,500 मतं टाकलेली आहेत. हा निकाल म्हणजे कदाचित त्या स्टेटमेंटचाच एक भाग आहे का, याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळी बोलतात की भाजपने प्रत्येक मशीन मध्ये, ईव्हीएम मशीन मध्ये 2,500 मतं सेट केलेली आहेत, त्याच्यामुळे जर हा रिझल्ट आला असेल तर खरंच लोकशाही धोक्यामध्ये असं बोलावं लागेल आपल्याला. योगेश चिलेंनी एक दावा केलाय, मला वाटतं अवधूत वाघ आपण पटकन त्यावर उत्तर देऊ शकता. म्हणे आपण निवडणूक मतदान घ्यायच्या आधीच 2,500 मतं घालून ठेवली ईव्हीएम मध्ये. कसं आहे की आता ह्या सगळ्या मी मगाशी जसं सांगितलं चांदोबातल्या गोष्टी त्या जाऊ देत. ठीक आहे, एक नवी मग तुम्हाला त्यावर बोलायचं नाही तर मला ब्रेकिंग बातम्या घेऊ द्यात पटकन. मी आहे जळगावात कोल्हे हे विजयी झाले. शिवसेना उमेदवार ललित कोल्हे विजयी झालेले आहेत. विशेष म्हणजे कोल्हेंनी कारागृहातून निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे आता कोल्हेंच्या या विजयानंतर चर्चा सुरू झालेली आहे. जळगावात शिवसेना उमेदवार ललित कोल्हे विजयी झाले. पुन्हा वळूयात चर्चेकडे. प्रसाद सर. बिलकुल, आपल्याकडे आता या चर्चेमध्ये राजनीतिक विश्लेषक या नात्यानं ठाकूर संजय सिंग जोडले गेलेले आहेत. त्यांचा एकदा आवाज आपण तपासून पाहणार आहोत, पण तत्पूर्वी एक तपशील आता द्यायचा आहे. 227 पैकी 195 जागांचे कल आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आता पुढचे तपशील आपल्यापर्यंत पोहोचतायत. या निमित्ताने एक आणखी नवी बातमी येते, पटकन त्यावर बोलणार आहेत. योगिता कदम यांच्याविषयी बातमी आहे. 37 मधून योगिता कदम या विजयी झालेल्या आहे. महत्वाची अपडेट, योगिता कदम मुंबईत ठाकरे गटाच्या योगिता कदम या उमेदवार विजयी झालेल्या आहे. प्रभाग क्रमांक 37 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर योगिता कदम या निवडणुकीत विजयी झालेल्या आहे. मुंबईत ठाकरे गटाच्या योगिता कदम या विजयी झालेल्या आहे. पुन्हा वळूयात चर्चेकडे. बिलकुल, या चर्चेला पुढे नेण्यासाठी आपल्या सोबत आता नव्यानं जोडले गेलेले आहेत ठाकूर संजय सिंग. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर ठाकूर संजय सिंग, आपण सांगायचंय भारतीय जनता पार्टी काही काळापूर्वी अगदी उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात कट टू कट फाईट होती. परिस्थिती आता बदलतीये. आता 88 पर्यंत भारतीय जनता पार्टी आहे. हा आकडा 100 गाठू शकेल का? हे बघा, हे उद्धव ठाकरे भाजप सोबत कट टू कट शक्यच नाहीये. तो सोडा, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाहीये मला. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात अगदी कोने कोपऱ्यात पर्यंत खूप मजबूतपणे पोहोचलेली आहे आणि इथे महाराष्ट्राचा जो नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्यांचा म्हणजे खूप काम आहे आपल्या लोकांसोबत, पार्टीचे जे केडर वगैरे आहेत त्यांच्यासोबत. भारतीय जनता पक्ष काम, ते लोक काम करतात आणि कामचं त्यांचा रिझल्ट दिसून येते लोकांना. हे मला वाटतं हे नक्कीच 100 पर्यंत पोहोचतील, क्रॉस करतील. बिलकुल 100 पर्यंत पोहोचतील.